महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना आमदारांची बैठक बोलावली आहे। शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत येण्यास आता सुरुवात झाली आहे। मुंबईतील ताज लँड्स एंडमध्ये ही बैठक होणार आहे। 29 आमदार सध्या बैठकीसाठी दाखल झालेत। बैठकीत शिवसेनेचा गटनेता निवडला जाणार आहे। 29 आमदार आता ताज लँड्स एंडमध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना आमदारांची ही बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे आता शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे। सध्या 29 आमदार पोहोचले आणि या बैठकीत शिवसेनेचा गटनेता निवडला जाणार आहे। तर मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावलेली आहे आणि शिवसेनेचे सर्व आमदार आता या बैठकीस येण्यास सुरुवात झालेली आहे। सध्या ही दृश्य आपण पाहतो। शिवसेनेचे काही आमदार सध्या या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत आणि आणखी काही आमदार येत आहेत। बैठक होते आहे, गटनेता निवडला जाणार आहे। मुख्यमंत्री कोण याची चर्चा मात्र महायुतीत सुरू झालेली आहे। शिवसेनेचे नेते म्हणून काय वाटते? शिवसेनेचा नेता म्हणून 100% मला खात्रीच आहे आणि झालंच पाहिजे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे भावना आहे, बाकी काय असणार। राज्यातलं बहुमत महायुतीला मिळाल्यानंतर विरोधकांकडून एक आरोप केला जातो की जनतेचा कौल काहीतरी वेगळा होता, मात्र हा निकाल कसा विचित्र पद्धतीने लागला? विचित्र कसा म्हणता येईल, चांगला लागला ना, कामाचा विजय हा, कामाचा विजय। जी 2.5 वर्ष आपल्यावरती वारंवार टीका का होत होती, गद्दार म्हटलं जात होतं, खोके म्हटलं जात होतं, त्याला आता कसं उत्तर देणार आपण? म्हणजे लोकांनी त्याला उत्तर दिलं ना, आम्ही काय उत्तर द्यायचं? लोकांचं उत्तरच महत्वाचं असतं, आम्ही काही उत्तर देऊ शकतो। तर जनतेने उत्तर दिले आहे। जो संघर्षाचा काळ होता आपला 2.5 वर्षाचा, अनेक टीका टिप्पणी झाली, आपण घेतलेली भूमिका ही योग्य आहे, याबद्दल काय सांगाल? त्याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे। पाटील साहेब, तुम्ही कशा पद्धतीने पाहता या विजयाकडे? आणि मुख्यमंत्री कोणाची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे, महायुतीत नेमकं काय होईल याची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। तुम्हाला काय वाटतं? मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे माझे पक्षाचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे अंतःकरणात आमच्या सर्वांची इच्छा आहे। कारण त्यांनी जे 2.5 वर्षामध्ये काम केले छोट्या छोट्या घटकांसाठी, एक अंगणवाडी सेविका असेल, कोतवाल असेल, पोलीस पाटील असेल, म्हणजे गावकुसातल्या शेवटच्या घटकासाठी काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये हा विजय मिळालेला आहे। निश्चित मुख्यमंत्रीपदी त्यांना मिळालं पाहिजे असं वाटतं। राऊत म्हणतायत निकाल काहीतरी वेगळा होता।